तर हा मृत्यू हा संस्थात्मक हत्या आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण पुऱ्या महाराष्ट्रात अत्यंत संतापाची लाट आहे याच्यासाठी. खरं तर हा मृत्यू हा संस्थात्मक हत्या आहे. ही काही आत्महत्या नाहीये. कारण ती डॉक्टर एका गरीब कुटुंबातून, बीड जिल्ह्यातली ही डॉक्टर, फलटण सारख्या शहरामध्ये ती एमबीबीएस डॉक्टर आहे. तिला इतकी हॅरेसमेंट, मानसिक त्रास दिला गेला. तिने 3-4 पाणीपत्र इथं त्या प्रशासनाला लिहिलंय तिने. मग ते पोलीस तिच्यावर अत्याचार, पोलिसांचा असेल अत्याचार, मानसिक छळ असतील तिचे, किंवा तिचं डिपार्टमेंट असेल, कुणीही तिला उत्तर दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये. जी मुलगी इथल्या व्यवस्थेला जाब विचारतीये, जी मुलगी ह्या व्यवस्थेला प्रश्न विचारते, ती अजिबात घाबरत नाही. ती मुलगी आत्महत्या कशी करू शकते? ही संस्थात्मक हा मर्डर आहे, इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. सर्वात वाईट गोष्ट ही आहे की ह्याचा तपास व्हायला पाहिजे. हा तपास योग्य रीतीने व्हायला पाहिजे. असं असताना सुद्धा ह्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री तिची हा जो इन्स्टिट्यूशनल मर्डर तिचा होतोय आणि दुसऱ्या दिवशी लगेच येत आहेत आणि वर्ष असं म्हणतात की क्लीन चिट देऊन टाकतात. म्हणजे क्लीन चिट देतात. तुम्ही काही न्यायाधीश आहात का मुख्यमंत्री? तुम्ही न्यायाधीश असल्यासारखं काय करताय? म्हणजे तुम्हाला तपास पुढं दुसरी दिशा दाखवायची. सर्वात वाईट गोष्ट ह्या प्रकरणामध्ये ही झालेली आहे की एखादी ही डॉक्टर मुलगी जी इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारते, तिचा मानसिक छळ झालेली आहे आणि ती पार त्या याच्यात सर्वांची नावं टाकते. ज्यांनी तिला त्रास दिलेत ते सगळे चौकशीच्या कक्षेत यायचं राहिलं. त्याच्यामध्ये खूप जणांची नावं आहेत. म्हणजे ते अधिकारी असतील, हे असतील, अगदी म्हणजे तुमचे राजकारणातले नेते पण आहेत, कुणी खासदार आहेत तिकडे, त्यांचे पीएनची नाव आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांच्या चौकशी करायच्या राहिल्या. सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की तिचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तिच्या चारित्र्याचं हनन केलं जातं, तिच्या चारित्र्यावर बोललं जातं. म्हणजे हा जो जी आपल्याला चौकशी करायची असेल तिला डायव्हर्ट करायचं आणि ती चौकशी कुठं न्यायची तर तिचं चारित्र्य हनन करायचं. ही पुरुषसत्ताक व्यवस्था आहे. ह्या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये बाईच्या चारित्र्याचं हनन केलं जातं. ती जिवंत असल्यानंतर तर करतातच, पण आज मेल्यानंतर पण करते तिला. तिच्या आई वडिलांना केवढ्या वेदना होत असतील. सर्वात संतापजनक गोष्ट आहे की जी बाई, म्हणजे ज्या बाई आहेत काय, रुपाली चाकणकर ह्या ज्या महिला आयोगावरच्या अध्यक्षपदावर बसल्यात, त्या स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. त्यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा अधिकार कोणी दिला? प्रेस कॉन्फरन्स घेतं आणि ह्या मृत्यू पावलेल्या ह्या एका डॉक्टर संपदा मुंडेंचं चारित्र्य हनन करताय. हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र रमाईचा महाराष्ट्र आहे, सावित्रीचा महाराष्ट्र आहे, माता जिजाऊचा महाराष्ट्र आहे. आणि ह्या महाराष्ट्रात मृत्यू पावलेल्या महिलेचं चारित्र्य हनन केलं जातं. हे अत्यंत दुर्दैव आहे. इतकी भयानक परिस्थिती आहे. म्हणजे सातारा जिल्हा सावित्रीबाई फुलेंचं इथली जन्मभूमी आहे. हा एक क्रांतिकारी जिल्हा आहे. फलटण सारखं शहर एक क्रांतिकारी शहर आहे. ह्या शहरात म्हणजे ह्या जिल्ह्यात आज जर बिहारपेक्षा वाईट परिस्थिती व्हायला लागली आहे, म्हणजे असं खोटं काहीतरी व्हायला लागलं. ह्या प्रकरणानंतर एवढी प्रकरणं यायला लागलीत. आगवण्याचं प्रकरण येत आहे, त्याच्या मुली आत्महत्यापर्यंत गेल्यात पण काहीच करू शकत नव्हत्या. आता दुसरं प्रकरण असं की ते एक दाम्पत्याने उडी मारून आत्महत्या केलेली आहे आणि त्याचे भाऊ आता एक अवयव, म्हणजे बोट कापून ते तडफडलेला आपण तो व्हिडिओ बघितलाय. ते असं तडफड करत होतं ते बोट. ते त्यांनी पाठवतात मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना की जोपर्यंत माझ्या भावांना न्याय नाही मिळणार तोपर्यंत मी एक अवयव तुम्हाला गिफ्ट म्हणून पाठवणार आहे. आता नवीन एक प्रकरण असं येतं की कुणीतरी रत्न शिवक निंबाळकर आहे, त्याला मारले आणि ती मरण्याच्या आधी त्या बहिणीला, त्या मुलाच्या जो मारलाय, मर्डर झालाय त्याला ती संपदाने सांगितलं की हा ऍक्सिडेंट नाहीये, हा मर्डर आहे. म्हणजे काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये? काय चाललंय सातारा जिल्ह्यात? काय चाललंय फलटणमध्ये? महाराष्ट्रातल्या लेकीबाळींनो सांभाळून राहावा. उद्या हे सगळं आपल्या घरापर्यंत येणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आवाज उठवायला पाहिजे याच्या विरोधात.